उंबरी बाळापूर येथे त्रिवेणी जयंतीचा जल्लोष. नमस्कार. झुंझार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे नुकताच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वीर एकलव्य यांचा संयुक्त जयंती महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वीर एकलव्य यांच्या भव्य स्मारकांचे भूमिपूजनही करण्यात आले. पाहुयात या सोहळ्याचा हा सविस्तर वृत्तांत. संगमनेरच्या उंबरी बाळापूर गावात सध्या उत्साहाचे आणि एकोप्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. निमित्त होते त्रिवेणी जयंती महोत्सवाचे. या कार्यक्रमाची सुरुवात दुपारी 4 वाजता आदिवासी कलागुणांच्या सादरीकरणाने झाली. अकोले तालुक्यातील प्रसिद्ध नृत्य पथकांसह गावातील महिलांनी पारंपरिक आदिवासी नृत्यावर ठेका धरला, ज्याने उपस्थित ग्रामस्थांचे डोळ्यांचे पारणे फेडले. संध्याकाळी 6 वाजता गावातून महामानवांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेचा कडकडाट, निळ्या पिवळ्या झेंड्यांची गर्दी आणि गुलालाच्या उधळणीत अवघे उंबरी बाळापूर नाहून निघाले होते. रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या भव्य फटाक्यांच्या आतषबाजीने आकाश उजळून निघाले होते. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वीर एकलव्य यांच्या नियोजित स्मारकांचे भूमिपूजन. विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि कुदळ मारून या स्मारकांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी झालेल्या अभिवादन सभेत वक्त्यांनी महामानवांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली. सभेच्या सांगतेनंतर उपस्थित जनसमुदायासाठी स्नेहभोजन. त्याचप्रमाणे संयुक्त जयंतीचं औचित्य साधून महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य दिव्य स्मारक या ठिकाणी उभारण्यासाठी आपण सर्वांनी आणि गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती, यामध्ये गावातील प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन रंभाऊ पाटील भुसाळ, पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते माननीय सोमनाथ पाटील उंबरकर, शेतकी संघाचे संगमनेर शेतकी संघाचे डायरेक्टर भाऊसाहेब दादा हेमनर, सरपंच उसाताई, पोलीस पाटील मैडताई, माजी डायरेक्टर भागवत तातेबा उंबरकर आणि दोरवे गावचे माजी सरपंच तथा बीजेपीचे संगमनेर तालुका अध्यक्ष आदरणीय गोकुळभाऊ दिघे, त्या सर्वांच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य दिव्य स्मारक उभारण्यासाठी आज आपण या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम केलेला आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासह या ठिकाणी वीर एकलव्य यांच्या सुद्धा स्मारकाचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील, पदाधिकारी असतील आणि सर्व कार्यकर्ते, महिला वर्ग यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीचं औचित्य साधून हा उपक्रम आपण या ठिकाणी राबवण्याचं ठरवलेलं आहे. आपण या दोन्ही स्मारकासाठी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं उंबरी गावामध्ये भव्य दिव्य स्मारक उभं राहिलं, त्याचप्रमाणे स्मारकासाठी गावातील प्रत्येक गोरगरीब आणि त्या ठिकाणी गावातील सर्व व्यक्तींनी सहभाग घेऊन स्मारक उभारलं. त्याच पद्धतीने या दोन्ही स्मारकासाठी गावातील सहकार्य करावं अशा पद्धतीची विनंती मी आपल्या संयोजक कमिटीच्या वतीने आणि आपल्या ग्रामस्थाच्या वतीने या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच संयुक्त जयंतीच्या निमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. याच ठिकाणी थांबतो. जय शिवराय, जय भारत, जय भीम, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, बाबासाहेबांचा जन्म एका अशा समाजात झाला जिथे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क नव्हता. पण त्यांनी हार मानली नाही, त्यांनी परिस्थितीला दोष दिला नाही, त्यांनी स्वतःला घडवलं आणि समाजाला बदललं. जखमा होत्या खोल पण स्वप्न होती मोठी, जखमा होत्या खोल पण स्वप्न होती मोठी, दडपशाही होती भारी पण इच्छाशक्ती होती कठीण. बाबासाहेबांनी दिलं ते फक्त संविधान नाही, तर त्यांनी दिलं स्वाभिमानाने जगण्याचं ध्येय. त्यांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज आपण शाळेत शिकतोय, आपले हक्क वापरतोय. हे सगळं शक्य झालं कारण बाबासाहेबांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक श्वास समाजासाठी दिला. ज्यांनी ज्ञानाचा दीप लावला, त्यांनी अज्ञानाचा अंधार हरवला, ज्यांनी समानतेचा मार्ग दाखवला, ते आपले महामानव बाबासाहेब
मित्रांनो, आज आपण बाबासाहेबांना फक्त अभिवादन करून थांबायचं नाही, तर त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात उतरवायचं आहे. शिक्षण घ्यायचं, अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा, ना जातीचा प्रत्येकाला समानतेने वागवायचं, ना जातीचा अभिमान ठेवणं धर्माचा अहंकार, ना जातीचा अभिमान ठेवणं धर्माचा अहंकार. बाबासाहेबांच्या विचारांनी घडूया नवा संसार. शेवटी एवढंच सांगते, जर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आदर द्यायचा असेल तर त्यांच्या विचारांवर चालणे हेच सर्वात मोठं अभिवादन आहे. धन्यवाद. अभिमानाने म्हणा जय भीम, जय संविधान. सभेच्या सांगतीनंतर उपस्थित जनसमुदायासाठी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुमारी अक्षदा अनिल शेळके या विद्यार्थिनीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विशेष सुंदरसे असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची रंगत रात्री उशिरापर्यंत टिकून होती ती सुप्रसिद्ध गायक अविनाश कदम यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाने. त्यांच्या बहारदार आवाजाने तरुणाईला मंत्रमुग्ध केले आणि सर्वांनी या संगीतमय सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला. या संयुक्त जयंती उत्सव सोहळ्याला पद्मश्री डॉक्टर विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ, पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते सरुनाथ हुंबरकर, संगमनेर शेतकी संघाचे संचालक भाऊसाहेब पाटील खेमनर, भाजपा तालुकाध्यक्ष गोकुळ दिघे, सरपंच अर्चनाताई भुसाळ, पोलीस पाटील वैशालीताई मैड, आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष आशिष शेळके, भाजपा आश्वी गटप्रमुख ॲड रवी शेळके, वीर एकलव्य स्मारक समितीचे अध्यक्ष अनिल बर्डे, रिपब्लिकन पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष विजय खरात, उपाध्यक्ष बाळासाहेब कदम, तालुका सचिव नानासाहेब कदम, समाजसेवक गणेश भुसाळ, प्राध्यापक राजू भुसाळ, सामाजिक कार्यकर्ता अनिल भुसाळ, माजी सरपंच किरण भुसाळ, जनार्दन साळवे, सिद्धार्थ खरात, भारतराव गायकवाड, विजय मुंतोंडे, प्रवरा सहकारी साखर कारखान्याची माजी संचालक भागवतराव उंबरकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश भुसाळ, ग्राप माजी सदस्य विजय शेळके, अनिकेत खरात यांच्यासह उंबरी बाळापूर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संयुक्त जयंती महोत्सवामुळे उंबरी बाळापूर परिसरात एक सामाजिक एकोपा आणि उत्साहाचे नवे पर्व पाहायला मिळाले. स्मारकांच्या भूमिपूजनामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद. झुंजार न्यूज, संगमनेर. आशिष दादा शेळके ते पण व्हीआयपीच आहे. बाहेर जेव्हा जातात ना अगदी व्हीआयपी बनून जातात. म्हणून काय म्हणायचं, अरे व्हीआयपी ना व्हीआयपी व्हीआयपी सन्मान, अरे बाबासाहेब बाबासाहेब. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.